कोरेगाव भीमा परिसरात बिबट्यांचा संचार सुरू आहे। शौर्य स्तंभ परिसरात वन विभागाची गस्तही सुरू आहे। शौर्य स्तंभ परिसरात वन विभागाचं पथक तैनात करण्यात आले। आंबेडकरी अनुयायांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली आहे। कोरेगाव भीमा शौर्य दिनी येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना बिबट्याचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे। शौर्य स्तंभ परिसरात वन विभागाची पथक तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। तर कोरेगाव भीमा परिसरात गेल्या काही दिवसात 25 बिबटे पकडल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। संगण घेऊन आम्ही 1 महिना आधीच हा जे जवळचा जे भाग आहे त्या ठिकाणी बिबटे शोधून आणि त्याला पकडणे याची मोहीम हातात घेतली होती। संपूर्ण पुण्यामध्ये आम्ही जवळपास आतापर्यंत 80 बिबटे पकडलेले आहे, पण हा परिसरामध्ये सुद्धा आम्ही 25 बिबट्या जे आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंटने पकडलेले होते। त्यासाठी आम्ही जवळपास 13.5-14 कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते। पिंजरे मोठ्या संख्येने दिले होते, ट्रँक्युलायझर गन्स दिले होते, गाड्या दिलेल्या आहेत। तर त्याच्या अनुषंगाने सॅनिटाईज हा एरिया केलेला आहे। पण याच्यासोबत सुद्धा आम्ही संपूर्ण पुण्याची फॉरेस्ट डिपार्टमेंटची टीम 3-4 दिवसासाठी या ठिकाणी पूल केलेली आहे की कुठूनही कुठल्या प्रकारचा जर मेसेज आला याचा की बिबट्या कुठे दिसला वगैरे काही, तर त्याच्या अनुषंगाने तातडीने त्या टीमला तिथे रेस्क्यूची टीम आहे त्याने ते पोहोचायचे, त्या बिबट्याला पकडायचे आणि त्यांना जे माणिकडो आणि बाकीचे लोकेशन आहेत त्या ठिकाणी शिफ्ट करायचे।